तर अथांगचं स्कूल चालू झाल्यापासून ना कामाचं सगळं गणितच बिघडून गेलं होतं. काय कामं करतो आहे, कशी कामं करतो आहे माझं मलाच कळत नाही, कारण सगळी धावपळ होते. तर त्याच्यामुळे मशीनवर काय बसायला जमतच नाही. तर म्हटलं आज थोडंफार काम आहे तर काहीही करून आज बसूयाच. तर त्यासाठी घरातली सगळी कामं आवरून घेतली. अथांगला सोडून वगैरे आले होते. आता तो काय शाळेत बसतो त्याच्यामुळे टेन्शन नाही. तर म्हटलं काहीही करून आज एक तरी ब्लाऊज शिवा. कपडे वगैरे सगळं धुवून झालेलं होतं. म्हटलं चला आज मुहूर्त करूया. एकदा का श्री गणेशा केला की मग पुढे मूड लागत जातो कामाला आणि बरेच दिवस बसलं नाही की मग करायचासुद्धा कंटाळा येतो. तर ते मी एक ब्लाऊज कापून ठेवला होता, तर त्याचं आता मी अस्तर चिकटवून घेतलं आणि त्यानंतर मग जे उरलेलं एक्स्ट्राचं कापड असतं ते सुद्धा कापून घेतलं आणि म्हटलं अथांगला आणायला जायचा वेळ होईपर्यंत जेवढं होईल तेवढं करावं. तर इथे बघू शकता माझा अर्धा ब्लाऊज शिवून झालेला होता. त्यानंतर म्हटलं आणायला जायचं, तयारी करावी आणि पहिलं त्याला घेऊन यावं, नाहीतर मग लेट झाला तर मग तो तिथे बघत बसेल. तर त्यासाठी मी अशी तयारी करून त्याला आणण्यासाठी निघाले होते. पिल्लू जाताना थोडंसं नाखुश असतं, रडत असतं थोडंफार, पण येताना मस्त उड्या मारत येतं. शाळेत गेल्यावर त्याचा मूड पूर्ण बदलून इथे दुपारच्या जेवणासाठी केलेलं होतं बोंबील सुके घातलेले आणि त्याच्यासोबत आमटी, भात, चपाती असं बाकी सगळं होतं. त्यानंतर रात्रीचं जेवण बघा, रात्री वाजले 9:30 आणि अथांगचे आजोबा आलेले आहेत, त्याच्यामुळे चिकन करायचं होतं. तर मला काही चिकन आणायला जायला जमणार नव्हतं. तर अथांगचा बाबा आल्याच्या नंतर त्याने चिकन आणलं आणि त्यानंतर आम्ही हे शिजवलं. तर बाकीचं जेवण माझं आधीच झालेलं होतं. तर अशी ही गंमत झाली. तर चला जेवायला या आणि बाय.